हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये आयर्न ॲब्सॉर्प्शन कसे वाढवू शकता याविषयीच्या काही टिप्स मी शेअर करणार आहे. आयर्न हे अतिशय इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे आणि त्याच्या डेफिशियन्सीमुळे शरीरावर वेगवेगळे साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात. जेवणामध्ये अवेलेबल असणारे आयर्न हे बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे मेकॅनिझम लागत असतं आणि आयर्न ॲब्सॉर्प्शन हे वेगवेगळ्या कारणांनी अफेक्ट होऊ शकतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी आयर्न ॲब्सॉर्प्शन वाढवण्याच्या काही टिप्स तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. Whether you are a pregnant mother, anemic patient, or parent looking to ensure your kids are getting enough iron, then these tips will be especially helpful. So do not forget to watch the entire video until the end. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिली टिप जी मी शेअर करणार आहे ती म्हणजे आयर्न रिच फूड सोबत विटॅमिन सी रिच फूड घ्या. विटॅमिन सी मुळे नॉन हिम आयर्न म्हणजे लेस ॲब्सॉर्बेबल फॉर्म ऑफ आयर्न हे ॲब्सॉर्बेबल फॉर्म आयर्नमध्ये कन्वर्ट होण्यासाठी मदत होते आणि त्यात केमिकल रिॲक्शनमुळे आयर्न ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात होतं. याचं चांगलं उदाहरण म्हणजे तुम्ही जर तुमच्या मुलांना आयर्न ड्रॉप्स देत असाल तर ते एखाद्या फ्रूट सोबत देऊ शकता किंवा एखाद्या फ्रूट ज्यूस सोबत देऊ शकता, जसं लेमनेड किंवा ऑरेंज ज्यूस याच्यासोबत नक्कीच देऊ शकता आणि त्यामुळे त्याचा ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये अधिकाधिक वाढवू शकता. यानंतरची दुसरी टिप जी मी शेअर करणार आहे ती म्हणजे आयर्न रिच फूड हे कॅल्शियम रिच फूड सोबत घेऊ नका. कॅल्शियम हे आयर्न ॲब्सॉर्प्शन कमी करू शकतात. याचे कारण असे आहे की आपल्या इंटेस्टाईनमध्ये कॅल्शियम आणि आयर्न हे एकाच ट्रान्सपोर्टरमधून ॲब्सॉर्ब केले जातात. त्याचप्रमाणे जर बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असेल तर ते आयर्नच्यासोबत इन्सोल्युबल कॉम्प्लेक्सेस तयार करतात आणि परिणामतः आयर्न ॲब्सॉर्प्शन सुद्धा कमी करतात. याचे चांगले उदाहरण म्हणजे पालक पनीर किंवा मेथी मलाई याच्यामध्ये व्हेजिटेबल सोबत कॅल्शियमयुक्त पदार्थ मिक्स केलेले आहेत. त्यामुळे जर आयर्न ॲब्सॉर्प्शन वाढवायचे असेल तर अशा प्रकारच्या रेसिपीज शक्यतोवर टाळाव्यात. यानंतरची तिसरी टिप जी मी शेअर करणार आहे ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, डाळी पाण्यामध्ये भिजवून स्वयंपाकात उपयोगात आणा. कडधान्यांमध्ये फायटेट्स आणि ऑक्झॅलाइट्स नावाचे केमिकल्स असतात जे आयर्न ॲब्सॉर्प्शन कमी करतात आणि हे कडधान्य पाण्यामध्ये भिजत घातल्याने फायटेट्स आणि ऑक्झॅलाइट्सचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे आयर्न ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये वाढते. यानंतर व्हिडिओमध्ये मी चौथी टिप जी शेअर करणार आहे ती म्हणजे जेवणासोबत चहा किंवा कॉफी घेऊ नका किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी घेऊ नका. बऱ्याच जणांना जेवणानंतर कॉफी किंवा चहा घ्यायची सवय असते, पण त्यामुळे आयर्न ॲब्सॉर्प्शन हे 50% कमी होऊ शकतं. यानंतरची पाचवी टिप जी मी शेअर करणार आहे ती म्हणजे जेवण बनवण्याची योग्य ती स्टाईल आत्मसात करणे. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला आयर्न ॲब्सॉर्प्शन वाढवायचे असेल तर तुम्ही कास्ट आयर्न असलेल्या पातेल्यांमध्ये जेवण बनवू शकता. त्याचप्रमाणे भाज्या बनवताना व्हेजिटेबल्स हे जास्त प्रमाणात शिजवू नका. त्यामुळे व्हेजिटेबल्समध्ये असणारे विटॅमिन सी हे त्यामध्येच टिकून राहील आणि त्याचा उपयोग आयर्न ॲब्सॉर्प्शनसाठी होईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. या चॅनलवर मी हेल्थ विषयीचे विविध व्हिडिओ अपलोड करत असते, तेव्हा माझे तुम्ही इतर व्हिडिओज पाहिले नसेल तर ते नक्कीच बघा. म्हणजे काय हे समजून घेऊया. तर फास्टिंग ब्लड शुगर लेवल म्हणजे आपण झोपेतून उठल्यानंतर काहीही न खाता जेव्हा आपण ब्लड शुगर लेवल घेतो आणि त्याचं जे रेकॉर्डिंग असतं किंवा त्याची जी लेवल असते त्याला फास्टिंग ब्लड शुगर लेवल असं म्हणतात.